नमस्कार. स्वागत आहे स्पिरिच्युअल अल्केमी या माझ्या युट्यूब चॅनल. मी स्मिता चव्हाण, एक सायको स्पिरिच्युअल आणि EFT हीलर. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, सलोनीची गोष्ट. पण ही फक्त सलोनीची गोष्ट नाहीये, ती आपल्यातल्या प्रत्येकाची आहे, जी कधी ना कधी आपलं दुःख लपून हसत राहिली. सलोनीचा प्रवास हा तुटलेल्या नात्यांचा, हरवलेल्या आत्मविश्वासाचा आणि अखेरीला स्वतःला सावरण्याचा आहे. जर तुम्ही अशा कठीण प्रसंगातून जात असाल, तर या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. यामध्ये तुम्हाला प्रेरणा मिळेल आणि तुमच्या दुःखावर उपायही सापडतील. सलोनीचं आयुष्य पाहता कोणालाही वाटेल की तिच्याकडे सगळं आहे. प्रेमळ पती, 2 मुलं, छान घर. पण आतून ती खूप कोसळलेली होती. तिच्या पतीच्या बोलण्यात आदर कमी होत चालला होता. रोजच्या किरकोळ गोष्टी त्याचं ओरडणं, तिला गृहीत धरणं, तिला हळूहळू संपवत चाललं होतं. त्याचं म्हणायचा, "सतत कशाला कुरकुर करतेस? सगळं तर आहे तुझ्याकडे." पण सलोनीला हवं होतं प्रेम, समजून घेणं आणि संवाद, जो त्यांच्या नात्यातून पूर्ण हरवला होता. पण दिवसभरात घरात काम करणं, त्यांचं पालन-पोषण करणं आणि पतीच्या अपेक्षा पूर्ण करणं, या सगळ्यात ती स्वतःला हरवत चालली होती. कोणाशी बोलता येत नव्हतं. तिच्या मैत्रिणीही म्हणायच्या, "तुझं आयुष्य परिपूर्ण आहे, तरी पण तू दुःखी का आहेस?" हळूहळू तिचा स्वतःवरचा विश्वास उडत चालला. लक्षात पाहिलं की ती स्वतःलाच म्हणायची, "मी चांगली नाहीये. मी माझ्या अगदी वाईट आहे. माझं आयुष्यच निरर्थक आहे." आणि ह्या भावनिक ताणाचा परिणाम तिच्या आरोग्यावर होऊ लागला. झोपेची समस्या सुरू झाली. सतत डोकेदुखी, खाण्याच्या सवयी बिघडल्या. कधी फार खायची, कधी उपाशी राहायची. सतत थकवा वाटायला लागला. ती स्वतःला ओळखेनाशी झाली. तिची आवडती गाणी, पुस्तकं आणि स्वप्न सगळं विसरून ती फक्त जबाबदाऱ्या पार पाडत होती. तिला वाटायचं, माझं आयुष्य संपलंच आहे का? एका संध्याकाळी एक अशी गोष्ट तिच्या आयुष्यात घडली, ज्यामुळे तिचं आयुष्य बदललं. त्या दिवशी ती थोडीशी रागवलेली होती आणि तिच्या मुलीने जवळ येऊन विचारलं, "आई, तू नेहमी का रडतेस? तुला आम्ही खूप त्रास देतोय का?" आणि हे मुलीचं वाक्य ऐकून ती थबकली. तिला जाणवायला लागलं, की अरे तिच्या भावनिक दुःखाचा परिणाम आता मुलांवर व्हायला लागलाय. त्या क्षणाला तिने ठरवलं, माझ्या आयुष्यात आता मला बदल करायचा आहे. सलोनी जेव्हा माझ्याकडे आली, तेव्हा ती खूप गोंधळलेली आणि थकलेली होती. तिचं पहिलं वाक्य होतं, "मी आतून कोलमडून गेली. मला वाटतं माझ्या आयुष्यावरचा हक्कच संपला." तिचं रडणंच थांबत नव्हतं. ती इतक्या वर्षापासून जमवलेल्या वेदना मोकळ्या करत होती. पहिल्या सेशनमध्ये मी तिला फक्त बोलू दिलं. तिने सांगितलं, की तिला सतत वाटायचं, की ती कोणासाठीच महत्त्वाची नाही. घरच्यांना तिच्या कष्टाची किंमत वाटत नाही. तिच्या पतीच्या कठोर शब्दांनी तिचा आत्मविश्वास हरवलेला आहे. मी तिला समजावलं, "तुझ्या वेदना स्वीकारायला सुरू कर. त्या लपवण्याची गरज नाही." आणि जेव्हा आम्ही EFT सेशन सुरू केले, त्या पहिल्या सेशनमध्ये मी तिला तिच्या भावना व्यक्त करायला प्रोत्साहन दिलं. ती टॅपिंग करायची आणि टॅपिंग करता म्हणायची, "मी माझ्या वेदना स्वीकारते. माझं दुःख खरं आहे, पण त्यातून मी बाहेर येऊ शकते." पहिल्यांदाच तिला जाणवलं, की ती तिच्या भावनांवर काम करू शकते. तिचा चेहरा हलका होत चालला होता. ती म्हणाली, "मला इतक्या वर्षांनी पहिल्यांदाच इतकं मोकळं वाटतंय." त्यानंतरच्या आठवड्यात सलोनीने तिच्या स्वभावात छोटे-छोटे बदल करायला सुरुवात केली. रोज सकाळी ती 10 मिनिटं स्वतःसाठी वेळ काढायला लागली. ती शांत ठिकाणी बसायची आणि ध्यान करायची. तिने तिच्या आवडत्या गोष्टींची यादी लिहायला सुरुवात केली. लहानपणीचं गाणं, पुस्तक वाचणं आणि नवीन-नवीन रेसिपीचे प्रयोग करणं तिने पुन्हा सुरू केलं. मी तिला एक छोटीशी जबाबदारी दिली. दररोज एका गोष्टीसाठी स्वतःचं कौतुक कर. मग ती म्हणायला लागली, "मी आज शांत राहून मुलांशी बोलले. मी आज फक्त माझ्यासाठी वेळ काढला. आज मी घरातली कामं गाणं ऐकता-ऐकता आणि गाता-गाता आवरली. मला अजिबात कंटाळा आला नाही आणि चिडचिडही झाली नाही." असे छोटे-छोटे बदल ती स्वतःमध्ये करत गेली आणि तिच्या स्वतःच्या प्रतिमेला सुधरवत गेली. सलोनीचा तिच्या पतीसोबतच्या संवादाला थोडी अडचण होती. त्यांचं नातं थोडं दूर गेलं होतं. ती मला म्हणाली होती, "तो फक्त मला ओरडतो, माझ्या चुका दाखवतो. त्याच्यासोबत बोलणं म्हणजे फक्त वादच आहे." मी तिला समजून सांगितलं, "तुमचं नातं बदलण्यासाठी तुझ्या बाजूने सुरुवात कर. समोरच्याला दोष देणं सोड आणि स्वतःच्या मनात मनात मोकळेपणा आण." मी तिच्या अनाहत चक्रावर काम सुरू केलं.
तिथे ती स्वतःलाही माफ करू लागली आणि पतीला देखील. ती म्हणायची, "मी माझ्या पतीला माफ करते. त्याचाही राग कशातून तरी आला असेल ना." हळू ती पतीशी शांतपणे संवाद साधायला लागली. ती वाद टाळून सकारात्मक संवाद सुरू करायची. तिने नवऱ्याच्या कामाचं, प्रयत्नांचं कौतुक करायला सुरुवात केली. त्यामुळे तिच्या नवऱ्यानेही तिच्या प्रयत्नांची दखल घ्यायला सुरुवात केली. एक दिवस ती रडत आली आणि मला म्हणाली, "स्मिता, आज माझ्या पतीने पहिल्यांदा मला विचारलं, की तुला कसं वाटतंय? आणि हा माझ्यासाठी खूप मोठा बदल आहे." सलोनीचे शरीरही भावनिक ताणामुळे त्रास देत होतं. तिला डोकेदुखी, थकवा आणि पचनाचे प्रश्न होते. त्यासाठी आम्ही मेडिटेशन, ब्रीथिंग टेक्निक आणि एनर्जी बॅलन्सिंग सुरू केलं. ती रोज रात्री 5 मिनिटं अनाहत चक्र मेडिटेशन करायची. तिच्या दिवसभरामध्ये तिने पॉझिटिव्ह अफर्मेशन्सचा समावेश केला. जसं की माझ्यामध्ये प्रेम आणि शांतीचा अखंड झरा वाहत आहे. ती हळू सांगायला लागली, की माझा श्वास सध्या खोल जातोय. मला हलकं वाटतंय. शरीरातून ताण निघून चाललाय आणि आता सलोनी पूर्णपणे बदललेली होती. तिने तिच्या आवडी जपायला सुरुवात केली. तिचं गाणं तिने पुन्हा सुरू केलं. तिच्या पतीसोबतचा संवाद सुरू झाला. पतीबरोबर फिरायला जाणं, मुलांसोबत खेळणं तिचं सुरू झालं. तिने तिच्या आयुष्यात सकारात्मक सवयींची भर घातली. ती म्हणायची, "आता मी माझ्या भावनांना दाबत नाही. त्यांना समजून घेते, त्यांना स्वीकारते आणि त्यातून मी पुढे जाते." जेव्हा ती आमच्याकडे शेवटच्या सेशनला आली, तेव्हा तिचं वाक्य होतं, "मी तुटले होते, पण आता मी पुन्हा उभी राहिली आणि माझ्या आयुष्याचा अर्थ मला पुन्हा सापडलाय. मी आता स्वतःला जिवंत वाटते." सलोनीचा हा प्रवास दाखवतो, की योग्य मार्गदर्शन आणि स्वतःसाठी वेळ दिला, तर आयुष्यात मोठे-मोठे बदल आपण करू शकतो. तर तुम्हालाही असं वाटत असेल, की तुम्ही सुद्धा सलोनीसारखे अडकून गेलात, तर माझ्या स्पिरिच्युअल अल्केमी या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आता यापुढे या चॅनलवरती विविध उपचारांची माहिती येणार आहे. कदाचित तुमच्यासाठी उपचाराचा प्रवास सुरू होऊ शकतो. तुमचं जीवन पुन्हा फुलू शकतं. या नोटवरती आपण आजच्या या व्हिडिओची सांगता करूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.